तर बघा आपलं त्या दिवशी 2.4 मधलं क्वेश्चन 2 मधले किती गणित झाले 4. तर आपल्याला बघायचं आहे आज क्वेश्चन 2 मधला 5वा नंबर. तर बघा y² अधिक 1/3 y अधिक 2 बरोबर 0 बरोबर 2 आहे. तर बघा अगोदर याला कसं करायचं. अगोदर काय म्हटलंय ना, वर्ग समीकरणे सूत्राच्या सहाय्याने सोडवायचं आहे. तर वर्ग समीकरण कन्वर्ट करून घ्या अगोदर व्यवस्थित समीकरण. आता इथे छेदामध्ये 3 आहेत. आपण त्या दिवशी शिकलो छेदामधली जेवढी संख्या आहे त्या संख्येनं काय करायचं, पूर्ण समीकरणाला गुणून घ्यायचा. आता 3 ने गुणून पूर्ण समीकरणाला 3 ने गुणल्यानंतर आन्सर काय येते बघा, 3y² अधिक याला 3 ने गुणल्यानंतर 3 3 काय होते, कॅन्सल होते, कटते आणि काय 3 दोन्ही 6 हे समीकरण झालं. तेव्हा संख्या इकडच्या साईडला ना 3y² अधिक 1y वजा 6 बरोबर 0 ची तुलना ax² अधिक bx अधिक c = 0 शी करून. आता बघा याच्यामध्ये कसं दिलेल्या वर्ग समीकरणाशी तुलना करून काय करायचं, आपल्याला ए बी सीच्या किमती काढायच्या आहेत. ए ची किंमत काय आली मग इथं 3, बी ची 1, सी ची -6. तर फॉर्म्युला आपण त्या दिवशी सांगितलेला आहे b² - 4ac. b² म्हणजेच काय, 1चा वर्ग वजा 4, ती ए ची किंमत 3, सी ची किंमत वजा 6, 1चा वर्ग 1 मायनस मायनस काय झालं प्लस, 4 त्रिकम 12, 12 सका 72, काय आलं उत्तर 72 ने 73. आता x ची इथं y ची किंमत काढण्यासाठी फॉर्म्युला काय आपला प्लस मायनस बी का मायनस आहे, फक्त प्लस मायनस इकडे आहे, √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. तर जशाच तशी किंमती ठेवा. इथं b ची किंमत किती आहे 1 प्लस मायनस √b² - 4ac ची किंमत किती आली आपली 73 डिवायडेड बाय 2, a ची किंमत किती आहे 3 -1 प्लस √73, 3 दोन्ही 6 आणि वजा 1 इथलं वजा √73 डिवायडेड बाय 6. हे झालं क्वेश्चन नंबर 2 मधलं 5वं गणित. त्याच्यानंतर लगेच 6वं बघू. फक्त दिलेल्या समीकरणामध्ये जर अंश आणि छेद या स्वरूपामध्ये जर उत्तर हे एखादी संख्या असेल तर त्या छेदामधल्या संख्येनं पूर्ण समीकरणाला अगोदर गुणून घ्यायचं आणि तिथला छेद नाहीसा करून पुढलं जे काही फॉर्म्युला आहे ते सोडवायचं. आता बघायच्या पुढची इक्वेशन आहे नंबर 6. 6वं इक्वेशन काय सांगते, 5x² अधिक 13y अधिक 8 बरोबर 0. आता याची तुलना ax² अधिक bx अधिक c याच्याशी केलो तर याची किंमत काय निघेल 5, b ची 13 आणि c ची 8. तर किंमत काढून घ्या अगोदर b² - 4ac ची. b² म्हणजे काय 13चा वर्ग वजा 4, a ची किंमत 5 आहे, c ची किंमत 8 आहे, 13चा वर्ग किती 169 वजा 4 पंचे 20, 20 गुणिले 8 160, 169 - 160 किती आलं 9. तर x ची किंमत काढायची आपल्याला -b प्लस मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. b ची किंमत किती येते तर -13 प्लस मायनस √9 2 ×
ची किंमत किती आहे 5. तर बघा इकडं -13 प्लस आता इथे किती निघाल 9चं वर्गमूळ 3 5 दुनी 10 आणि 13 वजा 3 5 दुनी 10. मायनस प्लस काय होतंय मायनस. हे आता मोठ्या संख्येचं सिम्बॉल मायनस आहे म्हणून 13 मधून 3 गेले किती उरतात 10/10 आणि मायनस मायनस प्लस होते 16/10. 10 एक 10 कटलं काय आलं उत्तर -1 आणि 2 पंच 10 2 16 -8/5. हे झालं तुमचं समीकरण 6. एकदम सोप्या पद्धतीत आहेत काहीच अवघड नाही 1 मिनिटामध्ये उत्तर निघतं. बघा ते -1 आणि -8/5. त्याच्यानंतर आता ही समीकरणाची मुळे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे क्वेश्चन नंबर 3 2.4 मधला लास्टचा प्रश्न असेल हा. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे तुम्हाला 2.4 सरासंच 2.4 मधला हा शेवटचा क्वेश्चन असेल. काय म्हटले बघा x² अधिक 2 √3x अधिक 3 = 0 हे समीकरण सूत्र वापरून प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. तर आपल्याला काय करायचे इथे तुम्हाला डायग्राम दिलेला आहे म्हणजे कृती पूर्ण करायचा आहे. कृती जरी पूर्ण करायचं असेल तर ह्याला सूत्राच्या सहाय्याने सोडवायचं आहे. म्हणून आपण कृती न बघता डायरेक्ट सोल्युशन बघू आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या बॉक्समध्ये भरून घ्या उत्तर. बघा इकडे आता जसं तसं जर तुलना केलो आपण तर a ची किंमत काय निघते 1, b ची किंमत 2 √3 आणि c ची किंमत 3. तर याच पद्धतीने आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवू b² - 4ac. b² म्हणजे काय 2 वर्गमुळामध्ये 3 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 3. आता 2 चा वर्ग किती आहे बाबा 4 गुणिले वर्गमुळामध्ये 3 चा वर्ग काय निघेल फक्त 3 निघेल. 4 × 4 4 त्रिकम 12 12 वजा 12 म्हणजेच काय आलं b² - 4ac ची किंमत काय आली 0. आता x ची किंमत काढत असताना -b प्लस मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. तर बघा इकडं आता b ची किंमत ॲज इट इज ठेवा 2 √3 प्लस मायनस इन ब्रॅकेट 0 √0 2 गुणिले a ची किंमत किती आहे 1. तर बघा इकडे काय होतं आता 2 आणि वजा डिवायडेड बाय 2. तर काय होतं आता इकडं हे 2 2 कटते राहते काय -√3 आणि हे पण 2 2 कटते बे राहते काय इथे पण -√3. तर हे तुमचे किमती झाले 2.4 सराव संच इथेच संपलो. तर अशा प्रकारे वर्ग समीकरण चॅप्टर चालू केल्यानंतर आपले 2.1 पासून ते पूर्ण 2.4 पर्यंत पूर्ण समीकरण संपलेले आहेत सराव संच. तर याच्या पुढचा भाग जो आहे तो उद्या भेटू याच टाइमला याच ठिकाणी. तर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि एकदम सोप्या पद्धतीत आणि बोर्डाला आउट ऑफ मार्क देणारे पद्धती आहेत आपले आणि इतरांपेक्षा वेगळे काहीतरी आणि त्यांच्यापेक्षा एकदम सोपी मेथड आहे जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना समजेल असे. धन्यवाद मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या.